टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्रातर्फे दरवर्षी राष्ट्रीय संस्कृत दिन साजरा केला जातो. तसा 52व्या राष्ट्रीय संस्कृत दिनाच्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत आणि त्या दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कारही आपण देत असतो. आजचा हा कार्यक्रम आता सुरू होईल. त्यासाठी मी मंगलाचरण म्हणण्यासाठी श्रीमती धनश्री शेजवलकर यांनी इथे यावं अशी त्यांना विनंती करते. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदा. आजच्या कार्यक्रमात आलेल्या सर्वांचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी मी विभागाचे समन्वयक डॉक्टर अंबरीश खरे यांनी इथे यावं अशी त्यांना विनंती करते. पातु वो निकषग्रावा मतिहेम्नः सरस्वती प्राज्ञेतरपरिच्छेदं वचसैव करोति या. अस्य कार्यक्रमस्य आध्यक्षं निर्वहन्तः कुलपतिमहोदयाः डॉक्टर दीपक टिळक महोदयाः, साहित्यविद्याशाखायाः अधिष्ठातृरूपेण कार्यं कुर्वन्त्याः मंजुषा गोखले महाभागाः, वत्सरस्यास्य लोकमान्य टिळक संस्कृतपुरस्कारप्रदानम् अत्र वयं कुर्मः. ते प्राध्यापक डॉक्टर वेम्पटी कुटुम्बशास्त्री महोदयाः. पुरस्कारस्यास्य पूर्वकालमेव सम्मानिताः ये विद्वांसः यथा डॉक्टर मंगला मिराजदार, डॉक्टर हेमा डोळे, प्राध्यापक गणेश थिटे महोदयाः, अध्यापकवृन्दः तथा छात्रवृन्दः, एतेषां तथैव संस्कृतदिनम् अनुसृत्य कार्यक्रमे अस्मिन् उपस्थितानां संस्कृतानुरागिणां स्वागतम्. विद्यापीठस्य अस्य परम्पराम् अनुसृत्य अधुना महाराष्ट्रीभाषायां किञ्चित् प्रस्तौमि. हे वर्ष टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं शताब्दी वर्ष म्हणून आम्ही साजरं केलं. त्याच्यामध्ये विविध उपक्रम हे गेल्या वर्षभरामध्ये आम्ही हाती घेतले. लोकमान्य टिळकांची स्मृती शताब्दी आणि त्याच्या पाठोपाठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झालेलाही 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम हे हाती घेण्यात आले. डॉक्टर दीपक टिळक सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलगुरू म्हणून ज्यांनी कार्यभार स्वीकारला आहे त्या डॉक्टर गीताली टिळक मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि खंबीर पाठिंब्याने अनेक वेगवेगळ्या गोष्टींची नव्याने सुरुवात विभागातर्फे करण्यात आली. ह्या सर्व काळामध्ये आम्हाला आज आठवण होते ते विभागाचे भूतपूर्व अध्यक्ष कैलासवासी प्राध्यापक डॉक्टर श्रीपाद भट सर यांची. कारण मागच्या वर्षी करोना महामारीच्या सगळ्या काळात हा उपक्रम होऊ शकला नव्हता. त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर उपस्थित राहिले नव्हते. त्यांचे मित्रवर्य प्राचार्य विश्वनाथ हंपी होळी यांना त्या वर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार आपण दिला होता आणि त्याच्यानंतर काही काळात सरांचं देहावसान झालं. पण त्याच्यानंतर डॉक्टर मंजुषा गोखले आम्हाला अधिष्ठाता म्हणून लाभल्या आणि त्यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली विभागामध्ये अनेक वेगळ्या गोष्टी या आम्ही राबवू शकलो. अक्षरशः KG पासून PG पर्यंत म्हणावं असे अनेक वेगवेगळे उपक्रम हे विद्यापीठामध्ये राबवण्यात येतात. त्याच्यात शालेय स्तरावरच्या संस्कृत विविध स्पर्धा असतील, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठीच्या संस्कृत वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत त्यांचं आयोजन केलं जातं. विशारद, पारंगत, विद्यावाचस्पती यासारखे अभ्यासक्रम तर चालवले जातातच, पण मागचं संपूर्ण वर्ष ऑनलाईन माध्यमातून सुद्धा काही नवीन छोटे अभ्यासवर्ग हे आपण सुरू केले आणि त्याच्यामध्ये कौटिल्य अर्थशास्त्र,
प्राचीन भारतीय विज्ञान तंत्रज्ञान, हस्तलिखित शास्त्र, भर्तृहरी आणि शतकत्रयी अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण विषयांवर हे अभ्यासवर्ग घेतले, ज्यांना खूपच आम्हाला चांगला प्रतिसाद हा संस्कृतानुरागी लोकांनी दिला. त्याचप्रमाणे यंदाचा वासंतिक संस्कृत शिक्षक वर्गसुद्धा आपण यशस्वी रीतीने ऑनलाईन पद्धतीने घेतला. त्याच्यामध्येही जवळपास 40पेक्षा जास्त शिक्षक विद्यार्थी हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मला हेही सांगायला आनंद होतो आहे की शोधप्रकल्पसुद्धा नव्याने या विद्यापीठामध्ये आम्ही सुरू केलेले आहेत. या विभागाच्या अंतर्गत डॉक्टर मंजुषा गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली 2 छोटे म्हणजे लघु प्रकल्प आपण घेतले, ज्याच्यामध्ये वेदव्यास स्मृती आणि भासनाटकत्रयी ह्या विषयाशी संबंधित काम सध्या चालू आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर मंजिरी भालेराव यांनी अष्टविनायकांच्या इतिहासाचा आढावा घेणारा एक बृहत प्रकल्प हा हाती घेतलेला आहे. आणि शिवाय ICHR आम्हाला यादव राजे जे होऊन गेले त्यांच्या अभिलेखांच्या एकत्रीकरणाचा आणि त्याचा संग्रह करून त्याची माहिती देण्याचा एक मोठा प्रकल्प जो स्पेशल प्रोजेक्ट म्हणून ICHRने घेतला आहे, तोही टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये राबवण्यास सांगितलेला आहे. त्याच्यामुळे हे नवीन उपक्रम हे येत्या वर्षात हे आम्ही करत आहोत. यावर्षी व्याकरण आणि न्याय ह्या 2 विषयातले PG डिप्लोमा म्हणजे पदव्युत्तर पदविका या नव्याने सुरू केल्या आहेत. आणि याच धर्तीवर पुढच्या वर्षी प्राचीन भारतीय विज्ञान तंत्रज्ञान आणि दुसरा जो विषय आहे तो प्राचीन भारतीय राजनीती या विषयाचे अभ्यासक्रम हे आम्ही करणार आहोत. ह्या सगळ्याच उपक्रमांचं आयोजन करत असताना ज्यांचं कायम सहाय्य आम्हाला लाभतं आणि पुढे जाण्यासाठी जे मार्गदर्शक ठरतात ते आमचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक सर आज इथे अध्यक्ष रूपाने उपस्थित आहेत. मी गोखले मॅडमना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करावं. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये जुन्या काळपासून अनेक संस्कृतज्ञांनी अध्यापनाचं काम केलं आणि अनेकदा ते आपुलकीने अगत्याने अक्षरशः ते निवृत्तीनंतरसुद्धा इथे येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. आणि या संस्कृतज्ञांचा कुठेतरी एक आमच्या बाजूनी त्यांना अभिवादन करावं ह्या विचाराने टिळक सरांनी 2008 लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्काराची स्थापना केली. तेव्हापासून दरवर्षी संस्कृत प्रचार प्रसार, अध्यापन किंवा संशोधन या कुठल्याही क्षेत्रात विशिष्ट कामगिरी करणाऱ्या एका ज्येष्ठ संस्कृतज्ञाचा दरवर्षी हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. आत्तापर्यंत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार, त्रिना धर्माधिकारी, राह गाडगीळ, दावी गर्गे, प्रशम जोशी, विघ्नहरी देव महाराज, सदाशिव टेंगसे गुरुजी, मंगला मिराजदार, डॉक्टर हेमा डोळे, वसंतराव गाडगीळ आणि प्राध्यापक गणेश थिटे आणि मागच्या वर्षी मी उल्लेख केला त्याप्रमाणे प्राचार्य विश्वनाथ हंपीहोळी यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. आणि यावर्षी आमचं भाग्य आहे की आम्हाला प्राध्यापक कुटुंबशास्त्रींसारखे विद्वान लाभले आणि ते अक्षरशः आंध्र प्रदेशातून आमचं खूप वेळा संवाद झाला आणि त्यांनी यायला मान्यता दिली आणि ते प्रवास करून बेंगलोरहून अनेक मजल दर मजल गाठत शेवटी आज पुण्यात येऊन पोचले आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी मनःपूर्वक सरांचे आभार मानतो. आणि त्यांचा परिचय करून देण्यासाठी श्रीमती सुनीला गोंधळेकर यांनी इथे यावं अशी विनंती करतो. आजच्या या शुभदिनी कुटुंबशास्त्रींसारख्या संस्कृतज्ञाचा परिचय करून देण्याची संधी इथे मिळाली याचा मनापासून आनंद आहे. आपल्यापैकी अनेक जणांना खरं तर त्यांचा परिचय असेलही. सरांचा जन्म 1950 साली आंध्र प्रदेशमध्ये झाला आणि त्याच्यानंतर त्यांची शैक्षणिक कारकीर्द ही खूप मोठी राहिली आहे. विशेष म्हणजे पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने अशा दोन्ही प्रकारे त्यांनी ह्यातलं शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी तिरुपतीमध्ये ऋग्वेदाचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी MA समकक्ष असणारी विद्याप्रवीण ही पदवी आंध्र प्रदेशातून घेतली. शिरोमणी ही MA समकक्ष असणारी पदवी मद्रास विद्यापीठातनं प्राप्त केली. त्यानंतर विद्यावारिधी म्हणजे PhD समकक्ष पदवी राष्ट्रीय संस्कृत संस्थान दिल्ली येथून प्राप्त झाली. याच्याबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञान या विषयामध्ये MA आणि योग या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका प्राप्त केलेली आहे. तिरुपती येथल्या श्री व्यंकटेश्वर विद्यापीठ इथनं त्यांनी ही पदवी प्राप्त केली. त्याच्यानंतर सरांची अध्यापनाची कारकीर्द चालू झाली. 1974 साली सरांनी नरसिंह संस्कृत महाविद्यालय आंध्र प्रदेश येथे व्याख्याता म्हणून अध्यापनाला सुरुवात केली.
त्यानंतर 78 साली ते राष्ट्रीय संस्कृत संस्थान इथे व्याख्याता या पदावर रुजू झाले आणि त्यांच्या अतिशय उत्तम अध्यापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे अनेक तिथल्या पदांवर कार्य करत करत ते तिथले प्रथम उपकुलगुरू म्हणूनही त्यांनी तिथे काम केलं. त्याच्याबरोबरच त्यांनी वाराणसी इथल्या संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठामध्येही उपकुलगुरू पदाची जबाबदारी 2011पर्यंत पार पाडली. राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे ते कायमस्वरूपी प्राचार्य आहेत. या व्यतिरिक्त केंद्रीय हिंदी संस्थानचे ते आग्रा इथल्या निदेशक म्हणूनही कार्यरत होते. गुजरातमधल्या सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचेही उपकुलगुरू म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. सध्या ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये इन्फोसिस फाउंडेशनचे चेअर म्हणून काम बघत आहेत. सरांचा बायोडेटा खूप मोठा आहे. अनेक महत्त्वाची कामं त्यांनी संस्कृतच्या क्षेत्रामध्ये पार पाडलेली आपल्याला दिसते. वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स 13वी एडनबर्गला झालेली 2006 साली त्याचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर क्योतो जपान येथे झालेली 14वी आणि विज्ञान भवन दिल्ली येथे झालेली 15वी वर्ल्ड संस्कृत कॉन्फरन्स याचंही अध्यक्षपद त्यांच्याकडे होते. एवढंच नाही तर येणाऱ्या 2015 आणि 18 सालातल्या थायलंड आणि कॅनडा इथे होणाऱ्याही परिषदेचे ते अध्यक्ष असणार आहेत. वायडर असोसिएशन ऑफ वेदिक स्टडीज या समितीचे ते अध्यक्ष आहेत. थोडंसं त्यांच्या इतर कामाबद्दल बघूयात. 17व्या शतकातील धर्मसूरीने लिहिलेल्या साहित्य रत्नाकर या ग्रंथाची विविध हस्तलिखितं तपासून त्याची चिकित्सक आवृत्तीचं काम सरांनी केलं. त्यामध्ये त्यांना पद्मविभूषण डॉक्टर राघवन आणि बालसुब्रमण्यम यांचं मार्गदर्शनही लाभलं होतं. भारतीय तत्त्वज्ञानातला प्रॉब्लेम ऑफ तात्पर्य या संदर्भात त्यांचं काम चालू आहे. त्यांच्या हाताखाली 9 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत PhD ही पदवी प्राप्त केली आहे आणि 7 विद्यार्थ्यांनी MPhilची पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांची आजपर्यंत 11 पुस्तकं आणि 30पेक्षा जास्त शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. अनेक ठिकाणी सरांनी अत्यंत उत्तम कीनोट ॲड्रेस, इन्व्हायटेड लेक्चर्स दिलेली आपल्यापैकी अनेकांना माहिती असते. अद्वैत वेदांत, दर्शन, काव्यशास्त्र, संस्कृत साहित्य आणि संस्कृत संभाषण अशा अनेक विषयांमध्ये सर पारंगत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेद आणि अद्वैत वेदांताचा प्रसार करण्यामध्ये सरांचा मोठा हातभार आहे. सरांची आणखी एक वेगळी खासियत सांगायची म्हणजे अष्टावधान या संस्कृतमधल्या एका विशेष कार्यक्रमासाठी सर विद्यार्थ्यांकडनं अनेक वर्ष तयारी करून घेत आहेत. 2 वर्षापूर्वी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये त्यांच्या एका विद्यार्थ्यांनी केलेला हा कार्यक्रम आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल. अत्यंत ज्ञानवंत, आपल्या कामामध्ये कार्यरत आणि उच्चपदस्थ अशी व्यक्ती आज आपल्याला इथे लाभलेली आहे. पण त्यांचं विशेष आहे की अशी उच्चपदस्थ व्यक्ती असली की आपल्याला त्यांच्याबद्दल अनेकदा आदरयुक्त भीती वाटते. सरांचा ज्ञानयज्ञ आणि कार्यमग्नता यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आदर निश्चितच आहे. पण त्यांच्या वागणुकीमुळे त्यांची भीती कुणालाही वाटत नाही. अत्यंत मृदू स्वभावी, मितभाषी, आपण कुठलीही शंका कधीही ज्यांना सहज विचारायला जावी आणि त्यांनी ती तितक्याच सहजपणे सांगावी असं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आज आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. काही पुरस्कारांचा सन्मान त्यांना मिळालेल्या पुरस्कारार्थींमुळे वाढतो, तसं आज घडलेलं आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सरांना खूप खूप अभिनंदन आणि त्यांनी हा स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. नमस्सभायै. विघ्नध्वांत निवारणैकतरणीर विघ्नाटवी हव्यवाट विघ्नव्यालकुलाभिमान गरुडो विघ्नेव पंचाननः विघ्नोत्तुंगगिरिप्रभेदनपविर विघ्नांबुधौ वाडवो विघ्नाघौघघनप्रचण्डपवनो विघ्नेश्वरः पातु वः. ऐमान्या विबुधाग्रेसराः शाङ्कराद्वैतवेदान्तपारदृष्टानः संस्कृतसेवारताः वेम्पटीकुटुम्बशास्त्री महाभागाः. आत्मसाक्षात्कार एव परमपुरुषार्थः. स च श्रवणमनननिधिध्यासनेनैव भवितुमर्हति
इत्यादि अतिगभीरं वेदान्ततत्त्वज्ञानं गुहायां निहितं। श्रोतव्यश्रुतिवाक्येभ्यो मन्तव्यश्चोपपत्तिभिः मत्वा तु सततं ध्येयः इत्येवं रूपेण स्वयमनुभूय ब्रह्मानन्दम् अनुभवन्तो भवन्तः तर्कसाङ्ख्यादिविषयेष्वपि सुधीजनमूर्धन्या इत्येतावद् वैलक्षण्यं तत्र भवताम्। अतः त्रयीषु संमित्तविवेकनिर्मला समग्रनिःश्रेयससिद्धिहेतवः समस्तशास्त्रार्थसुतत्वबोधका जयन्ति कौटुम्बबुधाग्रजाः सदा इति भवतां यद्वर्णनं तत्तु अस्थानभ्रष्टत्वं भजते। अयि विश्रुतकीर्तयो विचक्षणमतयो विद्वत्तल्लजा कुटुम्बपरिपूताः तत्र भवन्तः गुड्डवल्लेरु ग्रामे ख्यातिङ्गते कुटुम्बे अगस्तमासस्य 12 दिनाङ्के ख्रीस्ताब्दस्य 059 वर्षे जनिम् अलभन्त। ब्राह्मणेन निष्कारणं षडङ्गो वेदोऽध्येयो ज्ञेयश्च इति वैयाकरणस्मृतिम् अनुरुन्ध्य सकाले व्रतबन्धसंस्कारम् अवलम्ब्य तिरुपतौ तिरुमलाक्षेत्रे जगदीश्वरस्य अन्तिके बाभृचायाः शाकलीशाखायाः अक्षरणग्रहणं समारब्धं तत्र भवद्भिः। पश्चात् सकाले तां शाखाम् आत्मसात् कृत्वा तस्याश्च परिपूर्णज्ञानार्थम् आन्ध्रविश्वविद्यालयतः विद्याप्रवीणः तथा मद्रासविश्वविद्यालयतः शिरोमणिः इति पदवीद्वयं विश्वविद्यालयाभ्यां चात्मसाद् अकुर्वन्। गच्छता कालेन नवदेहल्यां राष्ट्रीयसंस्कृतसंस्थानतो विद्यावारिधिः इत्युच्चां पदवीम् अपि आसादयन्। तत्पश्चात् पुनस्तिरुपतौ वेङ्कटेश्वरविश्वविद्यालये दर्शनविषये एमे इति उपाधिं योगविषये पदविकामपि सम्प्राप्य बहुविद्यापारिणाः सञ्जाताः। अयि पण्डितप्रवरा विविधशास्त्रप्रवीणाः सहृदयधुरिणाः वयसश्चतुर्विंशतितमात् समारब्धं तत्र भवतां शिष्यसंस्कारकर्म अद्यापि अनवरतं प्रवहत् प्रसरच्च वर्तते। व्याख्यातृत्वेन अध्यापनकर्मणि व्यापृताः तत्र भवन्तः प्रपाठकत्वेन निदेशकत्वेन कुलगुरुत्वेन इत्यादिरूपेण सारस्वताङ्गणे सञ्चरन्तः सरमन्तो विराजन्ते। न केवलं गैर्वाणक्षेत्रे अपि तु भवन्तो भारतसर्वकारस्य केन्द्रीयहिन्दीसंस्थानस्य निदेशकाः अपि आसन् इत्येतत् अहो वैलक्षण्यं तत्र भवताम्। 3 विश्वविद्यालयेषु कुलगुरुरिति सर्वमूर्धन्यं पदम् अलङ्कुर्वन्तो भवन्तो राष्ट्रीयसंस्कृतसंस्थानस्य आद्याः कुलगुरवः संवृत्ताः इत्येतत् खलु दुग्धशर्करायोगत्वम् आवहति। अपि च गैर्वाणवाण्या अन्ताराष्ट्रीयपरिषत्सु एडिम्बरा, क्योतो, देहली, बैङ्काक्, वैङ्कूवर् आदिनगरीषु सम्पन्नासु तत्र भवन्तः पार्षदाध्यक्षरूपेण विराजमानाः इत्येतत् अहो महनीयत्वं तत्र भवताम्। किम् आधिक्येन वेदान्तार्णवतारणाय तरणीर्योऽभूत्तितीर्षून् प्रति तर्के नाटकसाङ्ख्यकाव्यविषये यश्चोपदेष्टा महान् श्रेष्ठं पार्षदभूषणं बुधवरं वेदान्तशास्त्राग्रणीं प्रेष्ठं तं विबुधं नमामि नितरां विद्यापतिं धीपतिम् इति भवतां विषये यत् श्रूयते नातिशयित्वं तद्भजते। अयि विपश्चिदपश्चिमा वेदवेदान्तपण्डिता अनवद्यविद्याविद्योदिताः मानवीय आनन्दस्य सामान्यतश्चत्वारि क्षेत्राणि आधिभौतिक आध्यात्मिकरसात्मकसहानुभूतिमयञ्च इति। तत्र आधिभौतिके क्षेत्रे ज्ञानविज्ञानबलेन इन्द्रियसुखेन आध्यात्मिके क्षेत्रे योगदर्शनाभ्यां ज्ञानेनानुभूत्या च परमानन्दलाभेन रसात्मके क्षेत्रे काव्यकलाशास्त्रेभ्यो हृदयमाध्यमेन आनन्दलाभेन सहानुभूतिमये क्षेत्रे शीलानाम् आत्मगुणानां च अभिवृद्ध्या धर्मव्यवहारेण च तत्र भवन्तः शिष्टाचारस्य प्रकाशस्तम्भरूपेण प्रतिष्ठिताः। आबाल्यात् अद्य यावत् तत्र भवद्भिः सम्प्रपन्नाः नैके उपाधयः पुरस्काराश्च भवतां विषये पूर्णता गौरवाय इत्येव ख्यापयन्ति। संसारेऽस्मिन् 13 गुणोपेतस्य पुरुषयशसौ निदानम् अतिथिजनोदारा धर्मदारा एव भवन्ति इत्यत्र वस्तुनि
भवत्कुटुम्बं तावद् उदाहरणं सांसारिकेषु च सुखेषु वयं रसज्ञाः इति वक्तुं भवताम् अधिकार इति निस्सन्दिग्धं ब्रूमः। अन्ततश्च सकुटुम्बं कुटुम्बशास्त्रिणं दीर्घायुरारोग्यसुखसम्पदादिभिः समभिवर्धयतु जगन्नाटकसूत्रधारस्य भगवतः श्रीकृष्णस्य प्रेष्ठा लीला इति अभ्यर्थयामहे सभक्त्युन्मेषम्। तत्र भवद्भ्यो वत्सरस्य अस्य लोकमान्यटिळकसंस्कृतपुरस्कारप्रदानेन अभिनन्दनं विधातुं विद्यापीठमिदम् आत्मानं धन्यं मनुते। शुभावसरेऽस्मिन् विद्यापीठमिदं सानन्दम् अभिनन्दति समर्पयति चेदं सम्मानपत्रम्। अनुगृहीताः स्मः। आपण आजच्या कार्यक्रमातल्या प्रमुख भागाकडे आता येतोय। मी माननीय कुलपतींना विनंती करते की त्यांनी आजचे उत्सवमूर्ती प्राध्यापक डॉक्टर कुटुंब शास्त्री यांचा लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सत्कार करावा। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, मानपत्र, लोकमान्यांचा अर्धपुतळा, सर्टिफिकेट आणि चेक असं आजच्या पुरस्काराचं स्वरूप आहे। श्रीवेङ्कटाचलाधीशं श्रियाध्यासितवक्षसं श्रितचेतनमन्दारं श्रीनिवासमहं भजे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। मान्यमान्याः तिलक महाराष्ट्र विद्यापीठस्य कुलगुरवः दीपक तिलक महाभागाः अस्य बालमुकुंद संस्कृत महाविद्यालयस्य प्राचार्यरूपेण विराजमानाः विद्वद्वरेण्याः अम्बरीश खरे महाभागाः, साहित्यविभागाध्यक्षा महोदया मंजुला गोखले महाभागाः, सभामिमां स्वोपस्थित्या अलङ्कुर्वाणाः तत्र भवन्तः थिटे महाभागाः, मूले महाभागाः, नैके सारस्वतमूर्तयः, अतीव उपकृतोस्मि, सम्मानितोस्मि, बहुमानितोस्मि भवताम् आदरेण स्नेहेन च। या विद्यानगरी इति समग्र विश्वे प्रसिद्धा नगरी, पुण्यपत्रनगरी, ततः ईषन्मात्ररूपेणापि तत्र पदप्रवेशोऽपि पदार्पणलाभोऽपि कस्यचित् महते पुरुषार्थाय भवति। तत्तादृशसन्दर्भे तत्र अवस्थाय विद्वद्वरेण्यैः सह सम्भूय कञ्चित् कालं कार्यमपि कृत्वा अन्ते अन्तिमचरणे च एतादृशसम्मानान्यपि ततः प्राप्नोमीति अतर्कितोपनतमेतत् सर्वं। मम जीवने कदापि एतत् तर्कितं नासीत्। अतर्कितोपनतानि बहूनि जातानि मम जीवने। तत्र मदीयं सामर्थ्यं वा शक्तिर्वा प्रतिभा वा वैदुष्यं वा कारणमिति नाहं मन्ये केवलं भगवतः कृपा, अपि च अदृष्टं भाग्यायत्तमिदम्। भाग्यवन्तं प्रसूयेथाः माशूरं मा च पण्डितं शूराश्च मम पुत्राश्च वनं गताः इति कुन्तीवचनमिति कथयामः, परन्तु महाभारते अस्ति वा न वा नाहं जानामि। मम पुत्राः वनं गताः इति सर्वत्र भाग्यं फलति,
न तु शौर्यं वा पराक्रमो वा। तच्च भाग्यं पूर्वजन्मनि कृतेन सुकृतेन अथवा गुरुजनानाम् अनुग्रहेण दैवानुग्रहेण येन केनापि अथवा स्वकीय पूर्वपुरुषाणां कृतेन तपसा च तादृशं भाग्यं कस्यचित् जन्मनि उदेति। तत्र अहं प्रथमोदाहरणभूतः। इदं तु सत्यम्, इदं न तिरस्करोमि। शेषम् उच्यते बयोडेटा इत्यादिकं सर्वं यदागतं यदस्ति यद् तदस्ति, यन्नास्ति तन्नास्ति। जानामि मदीयं शक्तिं सामर्थ्यमपि, जानामि मदीयाम् अशक्तिम् असामर्थ्यमपि। अतः नितराम् अहमद्य कृतज्ञोऽस्मि तत्र भवद्भ्यः दीपक् तिलक् महाभागेभ्यः अपि च एतत् प्रतिष्ठानस्य ये अधिकारिणः तेभ्यः सर्वेभ्योऽपि येषां निर्णयेन मम एतादृश पुरस्कारः अद्य सम्प्राप्तः तदर्थमहम् अत्यन्त अवनतशिरः भूत्वा अहं स्वकीयां कृतज्ञतां प्रकटयामि। सन्दर्भेऽस्मिन् कं विषयमधिकृत्य वदामि इति आसीत् मनसि महान् विचारः, परन्तु ह्यः रात्रिपर्यन्तं कोऽपि विचारः मनसि नागतः। अद्य प्रातस्तु कश्चन विचारः मनसि आगतः, यस्मात् दीपक्जी अपि अत्र वर्तन्ते, थिटे सदृशाः ज्येष्ठाः अपि अत्र सन्ति, भवन्तः सर्वेपि सहृदयाः सन्ति। विचारणीयांशः अद्य संस्कृतसप्ताहान्तर्गततयापि एष कार्यक्रमः क्रियमाणो वर्तते। संस्कृतसप्ताहे विचारणीयं वस्तु किञ्चित् अस्मद्विशिष्य बालमुकुन्दसंस्कृतमहाविद्यालय सदृशसंस्थाभिः विचारणीयं वस्तु किञ्चित् अद्य प्रातः मनसि मे समागतः। किञ्चित् तत्रत्य विचारान् प्रायः 10-15 निमेषेषु विनिवेद्य विरमामीति मनसि प्रकल्पना आगता। बालमुकुन्दसंस्कृतमहाविद्यालयस्य प्रायः 100 वर्षाः सम्पन्नाः सन्ति, अथवा किञ्चित् न्यूनं 75 वा 100 वा। एवं रूपेण भारते प्रायः अहम् अधिकं न जानामि, सर्वे न कृतवान्, 200-300 संस्थानानि सन्ति यत् येषां कारणेन संस्कृतम् अद्यपर्यन्तं जीवितमान् सुरक्षितमासीत्। संस्कृताध्ययनं बहुमुखं बहुव्यापकं बहुविशदं च वर्तते। एकमुखव्यवसायेन संस्कृताध्ययनं न सिद्ध्यति। बहूनि मुखानि बहुकालतः अपि सन्ति। अत्यन्तपूर्वं नाम आङ्ग्लेयप्रवेशतः पूर्वं तु प्रायः एकैव विधा आसीत्, पङ्क्तिपाठपरम्परा, ग्रन्थलेखनपरम्परा। या परम्परा प्रायः तिलक् महाराष्ट्र बालमुकुन्दसंस्कृतमहाविद्यालयादि संस्थाभिः यथोचितम् अद्यापि अनुवर्त्यते। परन्तु आङ्ग्लेयानामत्र आगमनानन्तरं तेषां विश्लेषणात्मक दृष्टिं मेथडालजी इति नाम्ना किञ्चित् परिवर्तनं स्वीकृत्य यदा संस्कृताध्ययनं किञ्चित् विलक्षणरूपेणापि अभिवृद्धमासीत्। तत् यद्यपि वयं वदामः मॉडर्न संस्कृत लर्निंग एंड परंपरागत संस्कृत लर्निंग इति अस्ति तादृशो भेदः, परन्तु उभयमपि समकक्षं वर्तते। उभयोरपि अपेक्षापि वर्तते, उभयोरपि समकक्षतापि वर्तते। परन्तु अहं किं निवेदयितुम् इच्छामि इत्युक्ते, द्वितीयविध मॉडर्न संस्कृत लर्निंग इति यद्वदामः, यत्र इदानीं मूले महाभागाः अपि उपस्थिताः विश्वविद्यालये, यद्यपि ते पारम्परिकाः तथापि अध्यक्षपदव्यां तु अद्य विराजन्ते। एवं पुणे विद्यापीठस्य, बाम्बे मुम्बै विद्यापीठस्य, कलकत्ता विद्यापीठस्य, मद्रास् विद्यापीठस्य एतेषां योगदानमपि अत्यद्भुतं वर्तते। बहूनि सन्ति, केवलं कतिचन संस्थानां नामान्यहं स्वीकृतवान्। परन्तु एकं तु अस्माभिर्न विस्मर्तव्यमिति मम व्यक्तिगत अभिप्रायो वर्तते। कदाचित् मम विचारविनिमये यदि कदाचित् कस्यापि मतिभेदो वर्तते तदर्थम् अहं क्षन्तव्यः। अहं तु स्वतन्त्रोऽस्मि वक्तुं। भूयो भूयः अहं कथयामि, मॉडर्न संस्कृत लर्निंग इत्येतस्यापि व्यवसायस्य
मूलं तु वर्तते पारम्परिकसंस्कृताध्ययनं। यदा यदा कदाचिदपि पुनः पश्चात् आगत्य अस्य आश्रयः स्वीकरणीय एव भवति, स्वीक्रियमाणञ्च वर्तते। वयं जानीमः ये ऐतिहासिकग्रन्थकर्तारः, इदानीं समयावकाशो नास्ति, पूर्णरूपेण विश्लेषणं न करोमि, ते सर्वेपि पाश्चात्यविद्वांसो भवन्तु, भारतीयविद्वांसो भवन्तु, तेषामेव जीवनकाले यदा कदाचित् कस्यचित् गुरोः समीपं गत्वा किञ्चित् विचारविनिमयं प्राप्यैव लेखनं सम्पन्नं कृतवन्तस्ते वर्तन्ते। यदि स गुरुर्नास्ति, येन सह संवादः कर्तुम् अपेक्षा वर्तते कस्यचित्, स गुरुरेव नास्ति चेत् कुत्र गच्छेत्? सहस्राधिकवर्षेभ्यः पूर्वं लिखितानां संस्कृतशास्त्रपङ्क्तीनां यदि पङ्क्तिपाठपरम्परा विनष्टा भवति, कालान्तरे पङ्क्त्यर्थबोधः कथं भवेत्? इदम् अवश्यम् अस्माभिश्चिन्तनीयं। न केवलमेतद्विधाद्वयं, विधान्तराण्यपि सन्ति। अतः इदं तु गङ्गा यमुनावत् अत्यन्तयोग्यविधाद्वयं प्रवर्तते। उभयोरपि यथा गङ्गा तथा यमुना, यथा यमुना तथा गङ्गा, कुत्रापि वयं वैषम्यं न पश्यामः, परन्तु सङ्गमः अपेक्षितः। सङ्गमोऽप्यपेक्षितः, अपि च उभयोरपि उभयधारयोः अपेक्षितजलसम्पत्तिर्नास्ति चेत् सङ्गमेन किं प्रयोजनम्? अतः उभयत्रापि जलसम्पत्तिः यथा पूर्णरूपेण भवति तथा अवश्यम् अस्माभिः कश्चन प्रयत्नः करणीयः। परन्तु विषादस्य एष विषयो वर्तते। यद्यपि यूनिवर्सिटी नाम्ना बहूनि आविष्कृतानि, नूतन सेण्ट्रल् यूनिवर्सिटीस् मध्येपि संस्कृतविभागाः उद्घाट्यन्ते। पाण्डिचेरी संस्कृतविश्वविद्यालये अहम् अध्यक्षः आसम् 10 वर्षाणि। मुक्तमना भूत्वा अद्य कथयामि, 10 अपि वर्षाणि तानि मम जीवने व्यर्थानि सञ्जातानि। यद्यपि स्वकीयविकासस्य तत् कारणमभवत्, स्वशोधकार्यं, स्वप्रकाशनकार्यं, स्वलेखनकार्येण अहं समग्र भारतदेशे तस्मिन्नेव सन्दर्भे कुटुम्बशास्त्री नाम कः इति मम ऐडेण्टिटि, संज्ञानम्, अभिज्ञानमासीत् इति तु अङ्गीकरोमि। परन्तु तत्र न वा मया योग्यरूपेण किमपि पाठितं, न वा योग्यरूपेण किमपि संशोधनं कृतं। तदर्थम् अपेक्षितपरिवेशः एव तत्र नास्ति। तर्हि तेन किं प्रयोजनं? तादृश उदाहरणानि बहूनि सन्ति। क्वचित् पुणे विद्यापीठं, मुम्बै एतत् अपवादभूतानि सन्ति। अधिकांशविश्वविद्यालयान् अहं दृष्टवान्। मम सौभाग्यमासीत् अखिलभारतस्तरे चरितुं, विश्वस्तरेपि चरितुं सर्वमहं साक्षात् कृतवान् अस्मि। जानामि गुणं, जानामि दोषं। गुणसम्पत्तिः, दोषसम्पत्तिः सर्वस्मिन्नपि वस्तुनि समानतया भवत्येव। ईश्वरसृष्टावपि वर्तते, अतः दोषदर्शनं न करोमि। परन्तु वदामि, न्यूनता तु बहु वर्तते। स्टेट् रन् यूनिवर्सिटीस् मध्ये संस्कृतविभागानां कथैव भिन्ना वर्तते। नाममात्रेण तत्र किञ्चित् प्रवर्तते। अस्तु न, अहं तत्र तद्वर्धताम् अभिवर्धतां चिन्ता नास्ति। संस्कृतमहाविद्यालयाः ये शताधिकसंवत्सरेभ्यः उत्तमोत्तमविदुषां जन्म, तत्र पद्धतयः बह्व्यः सन्ति। एतद् उभयातिरिक्तपद्धतिरेका वर्तते, यत् विश्वविद्यालय पदवी इत्यादीनाम् अपेक्षां विना केवलं गुरोः सकाशं भूमा उपविश्य शास्त्रग्रहणरूपमपि एकविधा अस्माकं मूलपरम्परा या वर्तते, इदानीमपि क्वचित् अनुवर्त्यमाना वर्तते। यथा पाटिल् गुरवः अपि युवानो भूत्वापि इदानीम् अनुवर्तयन्ति। अपि च बहवः गुरवः इतस्ततः समग्रभारतदेशे आमूलचूडम् एतादृशव्यवसायोपि लघुप्रमाणेन भवति, यत्र अस्माकं भाविनि संस्कृतशास्त्रार्थपरिज्ञानस्य प्रत्याशा जीविता वर्तते। अन्यत्र सा प्रत्याशा नास्ति। वस्तुतः संस्कृतमहाविद्यालयोभ्योऽपि मध्यमस्तरीयपरिज्ञानमेव प्रतीक्षितं वर्तते। परन्तु एतेषां एते महासंस्कृतमहाविद्यालयाः उभयत्र ब्रिड्ज्वत्
सेतुवत् प्रवर्तमाना आसन् विगत 100-200 वर्षेभ्यः। नाम आङ्ग्लेयप्रवेशतः आरभ्य कुप्पस्वामी शास्त्री महोदयानां कार्यकाले काले खलु एतत् ओरियेण्टल् टैटल् एग्जामिनेशन् इत्यादीनां रूपकल्पना अभवत्। तदारभ्य सर्वेष्वपि विश्वविद्यालयेषु ओरियेण्टल् टैटल् विभागोऽपि आरब्धः आसीत्, यत्र शिरोमणिः विद्याप्रवीणः इति भिन्नतीर्थ इति भिन्नभिन्नप्रदेशे विद्वदुत्तमा इति कर्णाटके, महाराष्ट्रेष्वपि किञ्चित् भवितुमर्हति, शिरोमणिः इति तमिळ्नाडुमध्ये, विद्याप्रवीण इति आन्ध्रेषु, तीर्थ इति बङ्गेषु, एवं बहु प्रतिविश्वविद्यालयं कश्चन मार्गः अन्विष्टः आसीत्, यत्र किञ्चित् दूरं परम्पराद्वयस्यापि संयोजनार्थं किञ्चित् यूनिवर्सिटी अध्ययनप्रणाल्यामपि यथा परम्परा रक्षिता भवेत् तथा एष व्यवसायः कृतः। तत् बालमुकुन्दसंस्कृतमहाविद्यालयोऽपि तत्रैव वर्तते, तत्रैव अन्तर्भवति। एतादृशसंस्थासु अहं दृष्टवान् चक्षुषा प्रयागतीर्थराजप्रयागे 250 वर्षेभ्यः एका पाठशाला वर्तते। अस्मिन् क्षणे नाम न स्मरामि। यस्यां पाठशालायां महाविद्यालये एव यस्यां तत्र उत्तरमध्यमा शास्त्री आचार्य इति तत्र डिग्री टैटल् भेदः, यत्र खलु पंडित मदनमोहन मालवीयजी स्वयं पठितवन्तः, स्वयं छात्र आसीत् मालवीयजी। सा पाठशाला इदानीं नाममात्रावशिष्टा वर्तते। विजयनगरम् आन्ध्रामध्ये 200 वर्षेभ्यः उत्तमोत्तमविदुषां जन्म अदात् यो महासंस्कृतमहाविद्यालयः, इदानीं तत्र संस्कृतस्य गन्धोऽपि नास्ति। केवलं तेलुगु पाठयित्वा ते कथमपि जीवनं कुर्वाणाः सन्ति। यत्र महाविद्यालये अहं स्वयम् अपठम् आन्ध्रेषु, इदानीम् आगामि वर्षे तस्य शतमानोत्सवः प्रवर्तते। नाम 100 संवत्सर महाविद्यालयः सः, यत्र अहं केवलं न मदधिक उत्तमोत्तम विद्वांसः बहवस्ततः आविर्भूतः। एस्.बी. रघुनाथाचार्याः अपि मम सीनियर् आसीत्। एते वयं तु केवलं जगति केवलं पदादिलाभेन प्रसिद्धिं गताः, परन्तु ये अस्मदाद्यपेक्षया उत्तमविद्वांसोऽपि बहवस्तत्र सञ्जाताः आसन्। इदानीं तस्यां संस्थायाम् एलिमेण्टरी स्कूल् एजुकेशन् इत्यस्य किमपि ट्रैनिङ्ग् भवति, DET इति वदन्ति वा किमपि वदन्ति, तादृश कोर्स् सञ्चालयित्वा कथमपि सा अहमस्मि इति स्वकीयसत्तां प्रकटे। कारणं कः? किम् अपराधं? एकतः छात्रास्तत्र नायान्ति इति तु छात्राभावः इति तु एकः महान् दोषः सर्वत्र संस्कृतविश्वविद्यालयेष्वपि वर्तते, महाविद्यालयेष्वपि वर्तते, पाठशालास्वपि वर्तते। तत्र विगत 30-40 वर्षेषु किञ्चित् IT इत्यादीनां व्यवसायकेन्द्रित अध्यापन प्रणाली कारणेन तेषां बहुस्वीकारकारणात् एषा समस्या सर्वत्र वर्तते। इदानीं प्यूर् फिजिक्स् इत्यस्य पठिता नास्ति, प्यूर् केमिस्ट्री इत्यस्य पठिता नास्ति, इदानीं बहूनां विषयाणां पठितारो न सन्ति। इति तु समानं दुःखं समानं सुखं सर्वेषां, परन्तु एतेषां संरक्षणम् आवश्यकं वा न वा? यदि एते महाविद्यालयाः स्वकीयशक्तिं च अद्य विद्यमानामपि अन्तिमदशायां विद्यमानमपि दुर्बलामपि शक्तिं परित्यजन्ति, तर्हि कालान्तरे यदा विश्वविद्यालय गवेषकाणां शोधकर्तॄणां किञ्चित् क्वचिदपि संशयो भवति, वक्ता कः? अतः अन्योन्याश्रितसम्बन्धो वर्तते एतेषां। किमपि करणीयमिति उक्त्वा परिश्रान्तः अहम् अभवं केन्द्रशासने यदा अहम् आसम्। गोपालस्वामी कमिटी इति यत्र अहमपि तत्र मेम्बर् आसम्। बहुवारम् उक्तवान्, परन्तु अन्ततो गत्वा स्वीकृतकार्यक्रमेषु इदं नैव आगतं। यतोहि तत्र विद्यमानानाम् इतरेषां सर्वेषां दृष्टिः क्वचित् अन्यत्रैव आसीत्। ऊर्ध्वबाहुर्विरोम्येषः न हि कश्चित् शृणोति मे
इति एव व्यवस्था अभवत्। किं कः प्रस्तावः आसीत्? एतेषां संस्कृतमहाविद्यालयानां एषा प्रार्थना मया केन्द्रसर्वकार तत् गोपालस्वामी कमिटी द्वारा अहं प्रार्थनाम् अकरवम्। एकैकमहाविद्यालये विषयद्वयं रेकग्नैस् कृत्वा यत्र पाठवं वर्तते, कदाचित् तत्र व्याकरणस्य पाठवम् अथवा धर्माधिकारिणः आसन्, धर्मशास्त्रस्य पाठवम् अस्ति चेत् अत्र धर्मशास्त्रं पुराणम्, अन्यत्र न्यायः व्याकरणञ्च, अन्यत्र साहित्यं ज्योतिषञ्च इत्यादि विषयद्वयं यत्र तया संस्थया प्रतिष्ठा आपादिता तत्रापि अहं मम प्रस्तावः एवमासीत्। सर्वेभ्यः एकरूपेण नास्ति, केवलं 50 वर्षपर्यन्तं कार्यं या संस्था अकरोत्, 100 वर्षपर्यन्तं या संस्था अकरोत्, सेवाम् अकरोत्, 200 वर्षपर्यन्तं या अलाहाबाद् प्रयागराज मध्ये विद्यमाना संस्था 225 years at that time, इदानीं 240 भवेत्। 200 वर्षेभ्यः बेङ्गाल् मध्ये बहवः महाविद्यालयाः सन्ति एतादृशप्राचीनतमाः। विशिष्य बङ्गेषु महती परम्परा वर्तते, अत्रापि सन्ति। अत्रापि इदानीम् अभ्यङ्करपाठशाला स्थितिः का वर्तते। अतः एवमेव बह्व्यः पाठशालाः सन्ति। पाठशाला नाम केवलं वेदादि इत्यादि न, शास्त्रपरम्परा पाठशालाः अपि, महाविद्यालयस्तरीयपाठशालाः अपि बह्व्यः सन्ति। सर्वे कर्तुं शक्यते, गणयितुं शक्यते। गणनापि मम हस्ते कदाचित् आसीत्। यत्र मम संस्था वर्तते मद्रास् संस्कृत कालेज् यत्र अहम् अपठं तस्या मद्रास् संस्कृत कालेज् इत्यस्यापि यतः श्रीनिवासशास्त्री वेङ्कटाचलम् इत्यादीनां केवलं ते तु सामान्य, ततोधिक विद्वुषां जन्म अभवत्। ततः तादृशमहाविद्यालयाः सन्ति। तर्हि 50 वर्षपर्यन्तं सेवाकालः, 100 वर्षसेवाकालः, 200 वर्षसेवाकालः इति त्रेधा विभज्य तेषाम् वन टाइम ग्रांट रूपेण तेषाम् इन्फ्रास्ट्रक्चर् इत्यादिकं सर्वं वर्धयितुं, लैब्ररी इत्यादिकं सर्वं पुनर्नवीकर्तुम् अपेक्षितं धनराशिम् एकवारं दत्वा तत् सरलं शासनस्य, परन्तु कष्टं कार्यं किञ्चित् अन्यद् वर्तते। अभिज्ञातविषयद्वये अध्यापकत्रयं केन्द्रसर्वकारः वेतनं ददाति, पदनिर्माणं कुर्वन्ति, येन सा परम्परा स्टेट् गवर्नमेण्ट्स् सकाशे कुत्रापि धनं नास्ति। अस्ति धनं, तेषां प्रयारिटीस् कुत्रापि सन्ति, एकैकस्य प्रयारिटी एकैकत्र वर्तते। वयं जानीमः यत् जायमानं वर्तते। इदानीं डेक्कन् कालेज् मध्ये किञ्चित् केन्द्रसर्वकारेण कतिचन पदानि दत्तानि इति कृत्वा, महाराष्ट्रशासनेनापि समानसङ्ख्यया पदानि दत्तानि इति कृत्वा किञ्चित् अन्तिमश्वासरूपेण किमपि कार्यं प्रवर्तमानं वर्तते। यदि एतदपि नासीत्, न भविष्यत्, तर्हि डेक्कन् प्राजेक्ट् किम् अभविष्यत्? शून्यम् अभविष्यत्। एवं रूपेण संस्कृतं संस्कृतिः इति वयं वदामः, परन्तु यत्र मूलं वर्तते, यतः संस्कृतस्य पुनरुज्जीवनं भवितुमर्हति तत्र दृष्टिं न यच्छामः। अस्माकं प्रयारिटी अन्यत्र वर्तते, तदपि अपेक्षितं, परन्तु सर्वम् अपेक्षितं। शास्त्राणि रक्षणीयानि चेत् एतत् परम्परागत संस्कृतमहाविद्यालयानां गणनानन्तरं कति भवितुमर्हन्ति? 50 भवितुमर्हन्ति, 100 भवितुमर्हन्ति, 200 भवितुमर्हन्ति, तदूर्ध्वं तु भवितुं नार्हन्ति समग्रभारते देशे। 200 नाम विषयद्वये पदद्वयं नाम 4 पदानि नाम 800 पदानि स्वीकरणीयानि भवन्ति केन्द्रसर्वकारेण। स्थिराणि पदानि स्वीक्रियन्ते, योग्यजनानां नियुक्तिर्भवति चेत् परम्परा एषा अनुवर्तिष्यते। परन्तु श्रोता नास्ति कोऽपि। प्रस्तावः वर्तते, विचारः अभवत्, स्वीकृतकार्यक्रमेषु नाभवत्, कालः गतः, कालः गच्छदस्ति। न जाने तिलकमहाराष्ट्र बालमुकुन्द संस्कृत महाविद्यालयः कथम् आत्मानं निर्वहति, अहं न जाने। मम दृष्ट्या तु स्टेट् गवर्नमेंट सपोर्ट कुत्रापि नास्ति, सेंट्रल गवर्नमेंट सपोर्ट अपि कुत्रापि नास्ति। कस्यापि it is the baby, nun's baby. Nobody takes this baby. Universities, of course, they are starting some departments.
तत्रापि पदानि अपेक्षितसङ्ख्यया न दीयन्ते, तथापि किञ्चित् प्रचलति। अतः एष गणः यो वर्तते, तिलक् दीपक महाभागाः उपविष्टाः सन्ति, ज्येष्ठाः सन्ति, मूले महाभागाः सन्ति, किमपि केन्द्र अत्र पुण्यपत्तने अद्य पालिसी परिवर्तनार्थं केन्द्रशासनस्य पालिसी परिवर्तनविषये हस्तक्षेपं कर्तुम् अत्यन्तसमर्थाः 500 जनाः शैक्षिकक्षेत्रेण सम्बद्धाः केवलं पुण्यपत्तनगरे वर्तन्ते। अतः किमपि करणीयं चेत् भवद्भिः करणीयं। बलं तु अत्यधिकं देयं। गोविन्दगिरि महाराजाः सन्ति, जामखेडकर् महाभागाः सन्ति, यूजीसी चेयर्मन् अपि वर्तते, सहस्रबुद्धे महाभागाः सन्ति, अनन्तरं यूजीसी चेयर्मन् अपि वैस् चेयर्मन् वा ते अपि अत्र सन्ति, अपि च ज्येष्ठाः महापुरुषाः बहवः सन्ति। सम्भूय कश्चन विचारः करणीयः। केवलं प्रस्ताव एषः संस्कृतमहाविद्यालय एताः संस्थाः इट्स् नाट् रोड् सैड् इन्स्टिट्यूशन्स्, दे आर् अटाच्ड् टु द यूनिवर्सिटीस्. Degrees are, examinations are conducted by the universities. Okay, it is not degree, so it is title. Titles are awarded by universities, it's not roadside. You are not throwing your money anywhere. You are doing for a good cause. And they have established their role for the last 50 years or 100 years. No, don't go to, there are so many Sanskrit Mahavidyalayas in every street, in Bihar and UP, in every street you find out one Pathshala. I am not meaning them, but in the same UP, I visited around 20-30 Pathshalas. When I saw them in a very, Pathshala means it's not just Pathshala, Mahavidyalaya, where Acharya level titles are awarded, even now awarded, Acharya, up to Acharya level, examinations are conducted there. Their conditions are very, very pitiable. They have got a great history. When you understand, when you go there, they tell these were my, what you call in English, पूर्वविद्य छात्राः एते सन्ति इति कथन श्रवणमात्रेण यथा मालव्य महाभागानां नाम श्रवणमात्रेण शरीरं पुलकितं भवति, तत्तादृश विदुषां निर्मातृ संस्था इतोपि बहवः गताः स्युः। अतः एतेषां संरक्षणम् एकम् अवश्य कर्तव्यम् अस्माकं समक्षं वर्तते। आगामि 20-30 वर्षानन्तरम् एतेषां स्थितिः दुर्भरा भविष्यति। कियत्पर्यन्तं केवलं समूहः दातारः कियत्पर्यन्तं दानं दातुं प्रभवन्ति, कियत्पर्यन्तं वयं याचनां कर्तुं प्रभवामः। ये संस्कृतं बहु अपेक्षितं, संस्कृतिश्च बहु अपेक्षिता इति दिवारात्रम् उद्घोषयन्ति, तेषां कार्यान्तरं किं वर्तते? तैः किं क्रियते एतदर्थम्? एतद्विना कृतं किमस्ति? अतः अत्र दृष्टिः देया, परन्तु समग्रमेतत् प्रतिपादनं निष्फलं जातं। भगवतः कृपया कदाचित् ज्येष्ठानां तत्र सङ्गत्या एष व्यवसायः पुनरारभ्यताम्, एकः तदर्थम् अपेक्षितव्यवसायो भवतु। न केवलम् एकसंस्थाम् उद्दिश्य अहं कथयामि, अखिलभारतस्तरे न्यूनातिन्यूनं 200 संस्थाः सन्ति एतादृश इतोपि अधिकप्रमाणेन संरक्षणीयाः संस्थाः। अद्य तत्र जीवनमेव नास्ति, परन्तु किञ्चित् जलं दद्मः, पुनरपि तत् अंकुरितं पल्लवितं पुष्पितं फलितं च भविष्यति। अतः एतादृश समस्याः संस्कृत अध्ययनक्षेत्रे एका समस्या नास्ति, बहुविधसमस्याः सन्ति। व्यापकरूपेण समाजे संस्कृतं नेतव्यमित्यपि एका समस्या, तदर्थमपि योग्यप्रयत्नाः क्रियमाणाः सन्ति, तेऽपि करणीयाः सन्ति, परन्तु तावन्मात्रेण संस्कृतं संरक्षितं न भवति। विश्वविद्यालये संस्थापनमात्रेण संस्कृतं सुरक्षितं न भवति। संस्कृतविश्वविद्यालयैरपि बहुप्रयोजनं नास्ति यावत्पर्यन्तम् एतादृशमहाविद्यालयाः न भविष्यन्ति। अतः पञ्चमुखं षण्मुखं वा एकं संस्कृतसंरक्षणकार्यं करणीयं वर्तते। प्रत्येकमपि मुखं योग्यं, प्रत्येकमपि मुखम् अपेक्षितं संस्कृतविकासाय अहम् अङ्गीकरोमि, परन्तु तेषु यत्किञ्चित् यूनिवर्सिटी विषये जायमानं वर्तते। भूयो भूयः
विश्वविद्यालयास्तु संस्थाप्यन्ते तत्रापि स्थितिर्योग्या वर्तते। विश्वविद्यालयेष्वपि कदाचित् अवनतिर्भवति चेदपि कदाचित् नीचैर्गच्छत्युपरजदशा इति क्रमेण तेपि अत्यन्त अनादर पात्रताङ्गताः केवलं संस्कृतमहाविद्यालयः। यदा अहम् आन्ध्रेषु विजयनगरं, कोव्वूरु, राजमण्ड्रि, आगिरिपल्ली, चिट्टिगूडूरु इति संस्थानां विषये चिन्तयामि, निद्रा नायाति। ततः कति महापुरुषाः उद्भाविताः आसन्, उत्पन्नाः आसन्। अद्य किमपि नास्ति तत्र। अतः किमपि अत्र करणीयम् इति पुनरेकवारं सभामुखेन शासनं सम्प्रार्थ्य संस्कृतसप्ताहोत्सवो वर्तते। अतः संस्कृत क्षेत्रे यत् करणीयम् अवशिष्टं वर्तते तद्विषये यथामति यत्किञ्चित् अत्र प्रतिपाद्य विरमामि। धन्यवादाः पुनरेकवारम्। एतादृशपुरस्कारश्रिया मां वर्धितवद्भ्यः एतद् बालमुकुन्दसंस्कृतमहाविद्यालयस्य अधिकारिगणेभ्यः सर्वेभ्योऽपि, तिलक् महाराष्ट्र विद्यापीठस्य अधिकारिगणेभ्यः सर्वेभ्योऽपि, भवद्भ्यः सर्वेभ्योऽपि अहं नितरां मदीयां कृतज्ञतां विनिवेद्य विरमामि। धन्यवादाः। यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी विद्यापीठाचे माननीय कुलपती डॉक्टर दीपक टिळक यांनी इथे यावं अशी त्यांना विनंती करते। ज्यांना लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्काराने आपण आत्ता सन्मानित केलं ते कुटुंबशास्त्री या संस्कृतच्या अधिष्ठा डॉक्टर मंजुषा गोखले, अमरीश खरे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संस्कृत प्रेमी शिक्षक आणि काही विद्यार्थी, एक वर्ष जवळजवळ 1.5 वर्ष मधलं हे कोविडच्या याच्यात काहीच कार्यक्रम नाही अशा तऱ्हेने आम्ही विद्यापीठाला पार पाडावं लागलं। पण विद्यापीठाची या वर्षीच मेमध्ये 100 वर्ष पूर्णही झाली आणि त्याचे कार्यक्रमही अनेक आम्ही योजले होते, पण तेही आम्ही काही केलेले नाही। पण एक गोष्ट खूप सगळ्यांनी उत्साहाने इथे पार पाडली, ती म्हणजे ऑनलाईन एक्झाम्स आणि ऑनलाईन शिक्षण याची प्रणाली आमची अगोदरपासून तयार आहे। त्याच्यामुळे त्यात आम्हाला कुठेच अडचण आली नाही। हे शांतपणाने कोणाच्याही हे लक्षात यायच्या अगोदर आमच्या परीक्षासुद्धा पार पाडल्या, पुढल्या प्रवेशही झाले आणि त्या मुलांच्याही परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत। नवीन ॲडमिशन आणि या स्थितीत आम्ही आत्ता आहोत। अशा परिस्थितीत सगळ्यांनाच, तुम्हा सगळ्यांना निश्चित आनंद वाटेल की संस्कृत विभागाने हे केलं आणि आम्ही 100 व्याख्यानं ऑनलाईन वेगवेगळ्या विषयांवर करणार हे त्यांनी ठरवलं आणि घेतली। कुठेही फारसं तिकडे आम्हाला विचारायला, म्हणजे एकमेकांना भेटणं हे सुद्धा मुश्किल होतं, पण तरी त्यांनी घेतली। अनेक जण त्याच्याकरता स्वतःहून तयार झाले आणि त्याच्यातून एक टिळक महाराष्ट्र विद्यापीठचं जिवंतपणा हा ठेवला। मग बाकीच्यांनी इतर विभागांनी वेबिनार घेतले किंवा अनेक गोष्टी घेतल्या। याच्या पुढला काळ कदाचित थोडासा अजून असाच जाईल आणि नंतर त्याची तशीच सवय होईल असं मला स्वतःला वाटतं की जे शालेय शिक्षण याला पर्याय आहे खरं म्हटलं तर क्लासरूम टीचिंगशिवाय नाही, पण त्या विद्यार्थी अगदी कोण गरीब विद्यार्थी असेल तरी त्याच्या आईवडिलांनी त्यांना मोबाईल घेऊन दिला आणि त्याच्यावर मुलं शिकतात। किती
सिन्सिअरली शिकतात हे ज्याला त्याला माहिती आहे. पण चालू आहे आणि ही प्रोसेस जरा जास्त चालेल आणि म्हणूनच मी यांना विनंती अशी केली होती संस्कृती विभागाला की काही नवीन छोटे कोर्सेस, नवीन काही हे सुरू करा, कारण त्याला स्कोप मिळेल. फक्त पुणं एवढ्यापुरतंच ते मर्यादित राहणार नाही आणि ऑनलाईन याच्यावर तुम्ही जर गेलात लहान लहान सर्टिफिकेशन कोर्सेसवर तर आपण ऑल इंडियासुद्धा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही जण कदाचित त्याला इंटरेस्टेड विद्यार्थी मिळतील आणि अजून चांगला विभाग आपल्याला बनवता येईल. दुसऱ्याही 2-4 गोष्टी म्हणजे कुटुंबशास्त्री मागे इथे आले होते, पण त्याच्यानंतर या 2 वर्षात आम्ही अनेक रिसर्च प्रोजेक्टवर सुद्धा काम करतो. हे एक विद्यापीठाचं वेगळेपण. पूर्वी फारसं रिसर्चचं काम चालत नव्हतं, परंतु आज या शताब्दीच्या आणि शेवटी माझ्या असं लक्षात आलं की ग्रँट्स मिळतीलच असं नाही, तर आपण मग क्रिएट करणं आवश्यक आहे. आणि एक लोकमान्य टिळक रिसर्च सेंटर म्हणून आम्ही डेव्हलप केलं आणि त्याच्या अंडर अनेक रिसर्च प्रोजेक्ट हाती घेतले. तसंच संस्कृतला जसं आहे तसं आयुर्वेदाने मात्र आयुष जे कुटुंबशास्त्राने आत्ताच अनेक प्रॉब्लेम सांगितले, म्हणजे संस्कृतच्या ह्याच्यातले सगळे मला जरी समजले नसले तरी समजले. हे आहेत प्रॉब्लेम खरे, पण त्याच्या अर्थ वेगळं खरंच केंद्र सरकारकडेच पाठपुरावा करणं आवश्यक आहे. आयुषनी तसं केलं, आयुर्वेदाकरता केलं आणि त्यांच्या जोडीने म्हणजे वेद किंवा याच्यातला आयुर्वेदाचा काही पार्ट आहे तो संस्कृत आणि आयुर्वेद ह्या दोन्ही विभागांनी मिळून एकत्रितपणाने एवढ्यात 2 प्रोजेक्ट कालच माझ्या मते प्रोजेक्ट एक पूर्ण केला. कालच एक प्रोजेक्ट पूर्ण केला आणि आता पुढले अजून मिळालेत. या तऱ्हेने विभाग एका बाजूला थोडा रिसर्च ओरिएंटेड असा परत निर्माण झाला आहे आणि त्याचं निश्चितच विद्यापीठाला आणि सगळ्यांनाच त्याचा फायदा हा होईल. मी अधिक वेळ देत नाही, कारण पण 100 वर्ष झाली आणि 100 वर्षात खूप मोठं कार्य या विद्यापीठाने केलं आहे. त्यातला पहिला इतिहास हा आमचा छापून प्रसिद्ध झाला, प्रसिद्ध नाही केलेला, छापून तयार झाला आहे. जो डीम स्टेटस मिळेस्तोपर्यंतचा भाग होता तो झाला आणि त्यात या विभागांनी काय काय कार्य केलं हे खूप चांगल्या तऱ्हेने जेव्हा वाचायला लागतो तेव्हा खरंच असं आश्चर्य वाटतं की 100 वर्षापूर्वी ही दृष्टी जी आज नवीन एज्युकेशन पॉलिसी म्हणून जे गव्हर्मेंट सांगतं ते इंटरडिसिप्लिनरी ॲप्रोच असू दे, वेगवेगळे स्वभाषेतलं शिक्षण असू दे, हे सगळं किंवा कुठे ना कुठेतरी एखादं स्किल्ड एज्युकेशनचा पार्ट त्या विद्यार्थ्याला असू दे, हे सगळं टिळक विद्यापीठात होतं आणि त्यावेळेपासून ते त्या तऱ्हेने करत असत. मग कुठेही संस्कृत शिकायचं असेल तरी त्याने कुठे ते जाऊन एक 3 महिने 6 महिने नोकरी करणं आवश्यक होतं विद्यार्थ्याला त्या काळी. त्याच्या तो जेव्हा पास होऊन बाहेर पडे तेव्हा त्या नोकरी निश्चित मिळत असे, त्याच्याचं काहीतरी एखादं स्किल असे आणि अशा तऱ्हेने एक खरोखर वेगळं असं तेव्हा म्हणजे तेव्हाचं जे इंग्रजी शिक्षण होतं त्याच्यापेक्षा वेगळं असं शिक्षण या विद्यापीठातून मी दिलेलं आहे आणि त्याच्या पुढल्या काळातही मुद्दामून आम्ही अनेक इतर कोर्सेसही सुरू केलेत. आपण मुंबईतही केलेत. फार्मसीचे 2 कॉलेजेस आपल्याला मिळालेत, 3 कॉलेजेस BPTचे आहेत. म्हणून हे जे नवीन थोडं आरोग्य याच्यात विभागात सुद्धा आपण
प्रवेश करतो. शाळा ही सुद्धा आपण सुरू केली. जर या 2-3 आठवड्यात हातात आलं तर 11वी-12वीचे प्रवेशसुद्धा आपण करणार आहोत आणि ते करण्याचे सुद्धा हे आहे. अशा तऱ्हेने मल्टीडिसिप्लिन असं हे विद्यापीठाचं एक वेगळं पार्ट झालेलं आहे आणि ते शताब्दी वर्षानंतरच्या पुढल्या अजून काळात त्यातल्याच डेव्हलपमेंट अजून होत जातील. जसं मास मीडिया एक साधं प्रिंट मीडियापासून सुरू झालेला विभाग होता, आज आपल्याकडे जे काही हे आहेत त्याच्याकरता स्टुडिओ आहेत. हे भारतातल्या कुठल्याही विद्यापीठाकडे असे स्टुडिओ नाहीत. त्याचाही फायदा काही प्रमाणात प्रत्येक विभागाने करून घेतला पाहिजे. कारण शूटिंगही आपल्याकडे होतं, साऊंड एडिटिंग होतं, साऊंड अँड लाईट दोन्हीचं मिळून एडिटिंग होतं आणि ह्या सगळ्या फॅसिलिटीमधून काही फिल्म्ससुद्धा जुन्या तुम्ही काही करू शकाल. म्हणजे इंडॉलॉजी किंवा ह्याच्या संस्कृतच्या ह्याच्यावर की ज्याच्यामुळे ते अजून लोकांपर्यंत पोहोचेल. कारण मीडियाही बदलला. प्रिंट मीडिया किंवा याच्यावर राहिलं नाही, सोशल मीडिया खूप पॉप्युलर झालेलं आणि हे सगळ्याचा आता फायदा घेणं, चांगलं वाईट काय परिणाम होतील हे सगळं नंतरचं असतं. परंतु या सगळ्याचा फायदा घेऊन त्याच्याबरोबर आपण जाणं आणि चांगला उपयोग करून घेणं हेच आपल्या हातात असतं आणि त्या सगळ्या सोयी आपण केलेल्या आहेत. शिक्षकही नव्याने अनेक संस्कृत विभागात आपण घेतलेत. कुटुंबशास्त्री म्हणतात तसं सरकारी यांनी एकच पद दिलेलं आहे या विभागात. बाकीचे सगळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने स्वतः उभे केलेले शिक्षक आहेत आणि अनेक जण जुने शिक्षक आम्हाला अजूनही येऊन मदत करतात आणि त्याच्यावर हा विभाग पुढे चालला आहे. मी पुन्हा एकदा कुटुंबशास्त्रींचा जो ज्ञानयज्ञ आहे त्याला अभिवादन करतो आणि असंच कार्य त्यांच्या हातून पुढल्या काळातही व्हावं ही त्या लोकमान्यांच्या चरणी विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे सुद्धा ऐकून घेतलं माझं याच्याबद्दल आभार मानतो आणि इथे विराम देतो. धन्यवाद सर. यानंतर मी साहित्य आणि ललितविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉक्टर मंजुषा गोखले यांनी इथे आभार मानावेत अशी त्यांना विनंती करते. सभायै नमः. सभापतिभ्यश्च नमो नमः. लोकमान्य टिळक संस्कृत पुरस्कार प्रदान करण्याच्या या समारंभामध्ये शेवटी मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभी आहे. सर्वात प्रथम आजचे सन्माननीय अतिथी आणि पुरस्काराचे मानकरी वेंपटी कुटुंबशास्त्री महोदय यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. कालिदासांनी कुमार संभवामध्ये असं म्हटलं आहे, न रत्नम अन्विष्यती मृग्यतेहि तत्. माणसं बहुमूल रत्नाच्या शोधामध्ये असतात. रत्न आपण किती बहुमूल आहोत याचं प्रदर्शन करत फिरत नसतं. त्याचप्रमाणे श्रेष्ठ विद्वान हे कधीच पुरस्कारांच्या मागे जात नाहीत, पुरस्कार त्यांच्या मागे चालत येतात. त्यामुळे आज आपल्याला डॉक्टर वेंपटी कुटुंबशास्त्री यांच्यासारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संस्कृतज्ञ या पुरस्कार प्रदानासाठी लाभले. त्यामुळे खरोखर सर आम्ही धन्य झालो आहोत, आम्ही कृतार्थ झालो आहोत. धन्याः वयं, कृतज्ञाः वयं, कृतार्थाः वयं. अंबरीश खरे सर म्हणाले त्याप्रमाणे सध्याच्या कठीण काळामध्ये इतका मजल दर मजल प्रवास करत शास्त्रीजी आज आपल्यापर्यंत येऊन पोचले आणि त्यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. त्यासाठी आपल्या सर्वांतर्फे टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मी कृतज्ञता व्यक्त करते. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं सदैव सुसंस्कृतायेति समर्पयामी अशी प्रतिज्ञा करून आजन्म कार्य करणारे कुटुंबशास्त्रीजींसारखे जे महाभाग आहेत, विद्वान आहेत, त्यांच्याकडून हा संस्कृत निष्ठेचा, संस्कृत प्रेमाचा वसा आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आणि तो आमच्याकडून यथाशक्ती यथामती पुढे नेला जावा
असे आशीर्वाद आजच्या निमित्ताने मी शास्त्रीजींकडे मागते आपल्या सर्वांच्या वतीने. आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपले कुलपती माननीय डॉक्टर टिळक सर यांनी भूषवलं आणि स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून ते आपल्याशी संवाद साधला त्यांनी आणि पुरस्कार प्रदान केला. त्यासाठी मी माननीय टिळक सरांसाठी पण कृतज्ञता व्यक्त करते. आमच्या प्रभारी कुलगुरू डॉक्टर गीताली टिळक, आमचे कुलसचिव डॉक्टर अभिजित जोशी, त्याचप्रमाणे सचिव माननीय खाडीलकर सर हे जरी आत्ता या ठिकाणी उपस्थित नसले तरी मी जसं म्हटलं की आम्ही संस्कृत निष्ठेने जे काही प्रयत्न करतो, जे काही काम करतो, त्या सगळ्याला या सर्वांचा नेहमीच सक्रिय पाठिंबा असतो. म्हणून ते उपस्थित नसले तरी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे असं मला वाटतं. आत्ता जे मानपत्राचं वाचन झालं आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं, त्या मानपत्राचं लेखन माननीय परशुराम परांजपे यांनी केलं होतं. ते आज या ठिकाणी उपस्थितही आहेत. त्यासाठी मी टिळक विद्यापीठातर्फे त्यांची आभारी आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. संस्कृतच्या प्रेमामुळे, कुटुंबशास्त्रीजींविषयीच्या आदरामुळे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाबद्दल आपला जो स्नेह आहे त्या सगळ्यामुळे आपण आज उपस्थित राहिलात. त्यामध्ये थिटे सर आहेत, मुळे सर आहेत, कोल्हटकर बाई आहेत, मिरासदार बाई आहेत, डोळेबाई आहेत. वेगवेगळ्या संस्थांच्या प्रतिनिधी रूपाने अनेक जण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यासाठी मी आपणा सर्वांचे आभार मानते. या सोहळ्यासाठी ज्यांनी सहाय्य केलं त्यात आमचे सहकारी प्राध्यापक आहेत, कार्यालयीन कर्मचारी वर्ग आहे, विद्यार्थी आहेत. या सगळ्यांविषयी मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करून निरोप घेते. जयतु सततम संस्कृता देववाणी. शतशतकोटिशरत्पर्यन्तं प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी. सिन्धुषु तुद्री सरस्वतीनां तटे ऋषीणां ध्यानपराणां होमधूम पावितलोकानां अत्रिभृगूणां छन्दोवाणी संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी. वाल्मीकिमुनिर्व्यासविरचिता रामकृष्णयोः पावनगाथा अखण्डदीपो भगवद्गीता कर्मयोगसन्देशदायिनी संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी. इयमस्माकं धर्मभारती राष्ट्रैक्यस्य च महती स्फूर्तिः. विना संस्कृतं नैव संस्कृतिः इह परत्र कल्याणकारिणी संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी. शतशतकोटिशरत्पर्यन्तं शतशतकोटिशरत्पर्यन्तं प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां संस्कृतमन्दाकिनी प्रवहतां
संस्कृतमन्दाकिनी